सर्वांना मी बोलवलं, पण तुम्ही वेळात या ठिकाणी आलात. माझ्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी यासाठी आपल्याला बोलवलं आहे की विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालय जे आपलं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मागील ते 9 ते 10 महिन्यापासून मी पाठपुरावा करून त्या ठिकाणी 21 कोटी 69 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामध्ये अनेक विकासात्मक कामे आहेत. आंतररुग्ण दुरुस्ती आहे, बाह्य रुग्ण दुरुस्ती आहे, भिंतीवरील कलर, त्याच्यानंतर रंगरंगोटी, गळती, अशा अनेक कामं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मंजूर केलेली आहेत. आणि त्या प्रत्येक कामाचा पाठपुरावा मी गेल्या 9 ते 10 महिन्यापासून केलेला. त्यामध्ये आमचे स्थानिकचे आमदार, आमचे जुने राष्ट्रवादीचे सहकारी मोहनअण्णा हंबर्डे यांना सुद्धा निवेदन केलं. त्यांना सुद्धा विनंती केली की आपण स्थानिकचे आमदार आहात, आपण याकडे लक्ष द्या. आणि त्यांनी सांगितलं मला की सरकार तुमचं आहे जीवन पाटील, आणि तुम्ही पुढाकार घ्या, मी त्या जिथं तुम्हाला लागेल त्या ठिकाणी मी तुम्हाला सहकार्य करतो. त्यामुळं मी पाठपुरावा केला, माननीय हसन मुश्रीफ साहेबांकडे विनंती केली, अजितदादांना भेटलो, त्यांना विनंती केली, आणि त्या पाठपुराव्यानंतर आज आपल्या हॉस्पिटलला 21 कोटी 69 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. कामं सगळे आता फायनल स्टेपला आले. दुसरं 8 कोटी 78 लाखाचं अजून एक काम प्रस्तावित आहे, ते सुद्धा लवकरच होईल. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, आमचे मित्र जे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष त्यांचं कार्यक्षेत्र भोकर आहे, त्यांनी 2-3 दिवसाखाली एक प्रेसला बातमी दिली की विष्णुपुरी डॉक्टर शंकररावजी चव्हाण महाविद्यालयाला मी 20 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला. कमीत कमी त्यांना एवढं तर अभ्यास राहायला पाहिजे की निधी आकडा किती आहे याची जाणीव नाही, माहिती नाही. त्या अंदाजावर त्यांनी माहिती दिली की मी 20 कोटी मंजूर केले. ती 20 कोटी नसून 21 कोटी 69 लाख रुपये मंजूर झालेले आहेत, आणि 8 कोटी 78 लाख अजून प्रस्तावित आहेत, ते 1 महिन्यात. मला त्यांना एवढं सांगायचं आहे की मागच्या 30 वर्षापासून मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतो. मला अनुभव आहे की स्थानिकच्या आमदाराच्या सहकार्याशिवाय कुठे काम होऊ शकत नाही, आणि त्यामुळं आपल्याला वारंवार पाठपुरावा करावा लागतो. आणि आपण आपल्या कार्यक्षेत्रात काम करत असताना इतरांच्या कार्यक्षेत्रात आपण लुडबुड करू नये याची मला जाणीव आहे. विश्वंभर पवार हे भोकर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत, तिथं प्रयत्न करतात. ते ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचा या दक्षिणचा उत्तरचा कुठलाही कवडीचा संबंध नाही. असं असते वेळेस मागच्या 10 महिन्यापासून मी काम केलं, आणि त्याचं श्रेय घेण्याचं काम तो करत आहे. मला आवर्जून एवढं सांगायचं आहे, विश्वंभर पवार 5 वर्षाखाली राजकारणात आले, मला 30 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. आणि विश्वंभर पवारांना मी एवढी विनंती करतो, सूचना करतो की तुम्हाला जर भोकरमधून निवडणूक लढवायची आहे तर भोकरला तुम्ही इथल्या 20 कोटीचं काय सांगता, भोकरला एक 5 कोटी आणून दाखवा, तुम्ही आणून दाखवा. त्या ठिकाणी मोठे नेते आहेत आपले महायुतीचे, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री, ते 1000 कोटी आणू शकतात, त्यांची मोठी कॅपॅसिटी आहे. परंतु ज्या महायुतीमध्ये आपण आहोत आणि ज्या मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत तिथे आणून दाखवा ना, 4-5 कोटी आणून दाखवा, नंतर बोला मी काम करण्याला सक्षम आहे, माझे मतदारसंघ उत्तर दक्षिण आहेत, मी तिथं सक्षम आहे, शहराध्यक्ष म्हणून काम करतो. मला एवढं सांगायचं की आपण राहतो महायुतीमध्ये, आपण प्रमुख पदावर आहोत याची जाणीव नसेल तर आपण मोकळं झालेलं बरं. कारण एक तर तुम्ही महायुतीत राहता, आदरणीय लोकनेते आपले खासदार प्रताप पाटील चिखलीकर उमेदवार असते वेळेस त्यांच्या विरोधात तुम्ही काँग्रेसचा प्रचार केला, काम केलं. पक्षाकडे त्या महायुतीच्या नेत्यांनी तुमची दखल म्हणजे तक्रार केलेली आहे, त्याची दखल पक्षश्रेष्ठ आज ना उद्या घेणार आहे याची जाणीव विश्वंभर पवारला झाली. त्यामुळं 2 महिन्यामध्ये त्यांनी आता त्यांच्या तळपायाखालची वाळू घसरलेली आहे. कारण एक तर तुम्ही महायुतीच्या विरोधात काम करता, प्रतापराव पाटील महायुतीचे उमेदवार होते, पराभूत झाल्यावर तुम्ही उत्सव साजरा करता, हे मला तर वाटते की नाही बेश्रमपणाचा कळस गाठणारा माणूस. आणि एवढं खालच्या लेवलचं काम करून तुम्ही सांगता की मी जिल्हाध्यक्ष. आज मी खोटं बोलत नाही, त्या दोघांची तक्रार अजितदादा पवार साहेबांकडे झालेली आहे की महायुतीच्या नेत्यांनी सांगितलेले आहे. मला सांगण्याची आज आवश्यकता याच्यामुळे वाटली की त्यानं जे या दक्षिणमध्ये लुडबुड करण्याचं काम करत आहे, विश्वंभर पवारला एवढं सांगतो, तुझ्यात हिंमत असेल तर तू भोकर विधानसभा मतदारसंघासाठी 5 आण, 10 आण, 20 कोटी आण, आम्ही तुला सहकार्य करण्यास तयार आहोत. पण इतरांच्या कार्यक्षेत्रात आणि मतदारसंघात तुम्ही लुडबुड करू नये, फुकटचं श्रेय घेण्याचं काम करू नये, एवढंच या ठिकाणी सांगतो.